विनोद तावडे रामदास आठवले यांची राज्यसभेवर वर्णी लागणार हे जवळपास ठरलंच होतं। बाकी दोन नावं कोण असणार याची भरपूर खलबत्ता झाली आणि अखेर आपल्या नेहमीच्या धक्कातंत्र स्टाईलमध्ये भाजपने माया इवनाते आणि रामराव वडकुते या दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली। इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पार्थ पवारांना आधीच उमेदवारी घोषित केली होती। मवियाचा सस्पेन्स अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी संपला आणि शरद पवार राज्यसभेवर गेले। पण सगळ्यात जास्त सस्पेन्स ठेवला तो एकनाथ शिंदेंनी। सुरुवातीपासूनच राहुल शेवाळे शिंदेंकडून राज्यसभेवर जाणार हे जवळपास फिक्स होतं, पण ऐनवेळी फासे पलटले आणि एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे या नवख्या चेहऱ्याला थेट राज्यसभेवर पाठवलं। खरं तर शिंदे दोन उमेदवार देणार, शरद पवारांना पाडणार याही चर्चा झाल्या होत्या, पण असं काही झालं नाही। शिंदे तसं करणार नाहीत हे त्यांच्या आजवरच्या राजकारणात सातत्याने दिसून आलंय। पण एकनाथ शिंदेंनी वाघमारेंना ज्या प्रकारे उमेदवारी दिली तो सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता। लोकसभेला हरलेले किंवा प्रतीक्षेत असलेल्या मोठमोठ्या नेत्यांना डावलून शिंदेंनी वाघमारेंना का निवडलं? शिंदेंचा डाव उद्धव ठाकरेंच्या विरोधात बसलाय का? नेमका काय राजकारण घडलंय पाहूयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी ज्योती वाघमारे कोण ते सांगते। डॉक्टर ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातल्या त्या एक धडाकेबाज महिला कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात। मागच्या 15 वर्षांपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। एप्रिल 2023 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता। सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आहे। त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पांथरचे कार्यकर्ते होते। ते सोलापुरात नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते। ज्योती वाघमारे या उच्च शिक्षित असून त्यांनी इंग्रजीमध्ये PhD मिळवली आहे। मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा 5 भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे। शिंदे सेनेत आल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टार्गेट करणाऱ्या ज्योती वाघमारे या खूप कमी वेळेत शिंदे सेनेचा आक्रमक चेहरा झाल्या होत्या। आता येऊया राज्यसभेच्या गणिताकडे। तर राज्यात राज्यसभेच्या 7 जागांपैकी एक जागा एकनाथ शिंदेंच्या वाट्याला येणार हे फिक्स होतं। शिंदेंनी प्रयत्न केले असते तर दुसरी जागा देखील त्यांना मिळाली असती, पण त्यांनी निवडणूक होत असेल तर भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला। एकीकडे भाजप, अजित पवारांचे राष्ट्रवादी, मविया यांचे उमेदवार डिक्लेअर झाले तरी शिंदेंच्या सेनेतून कोण हे काही कळत नव्हतं। त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे शिंदेंच्या सेनेतून इच्छुकांची असणारी गर्दी। लोकसभेला पराभूत झालेले आणि त्यातही ज्येष्ठ असणारे अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेतून राज्यसभेवर जायला इच्छुक होते, ज्यामध्ये राहुल शेवाळे, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, संजय निरुपम अशा नावांची चर्चा होती। खरं तर यामध्ये शेवाळेंचाच नंबर लागणार हे जवळपास फिक्स होतं। लोकसभेला ठाकरेंच्या अनिल देसाई यांच्याकडून पराभूत झालेल्या राहुल शेवाळेंनी याआधी दिल्लीमध्ये शिंदे सेनेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे त्यांना राज्यसभेची अपेक्षा होती। पण महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने शिंदे शेवाळेंवर नाराज होते। तिथेच त्यांचा चान्स गेला। पक्षाकडून नीलम गोरेंना देखील विचारणा झाल्याचं सांगण्यात येतंय, मात्र त्यांनी मला महाराष्ट्रातच राहायचं आहे असं सांगितल्यावर शोध सुरू झाला वेगळ्या चेहऱ्याचा। राज्यसभेवर जाणारा चेहरा हा मुंबई बाहेरचा असावा, भाजपचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रातून येणारा, तसंच दलित आणि महिला असावा असा पक्षातल्या नेत्यांचा सूर होता। आणि मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये फिट बसत वाघमारेंचं नाव समोर आलं। पण ज्योती वाघमारे म्हणजे नवखा चेहरा। आजपर्यंत आपण शिवसेनेची राज्यसभेची यादी पाहिली तर लक्षात येतं की अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दोघांनीही दिल्लीच्या राजकारणात स्थिरावेल, तिथल्या पेज 3 कल्चरला सूट होईल असे नेते राज्यसभेत पाठवले। मग त्यामध्ये अगदी सतीश प्रधान यांच्यापासून ते संजय निरुपम, मुकेश पटेल, संजय राऊत आणि अलीकडच्या काळातल्या प्रियंका चतुर्वेदी यांचंही नाव येतं। अगदी 2 वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सुद्धा एकनाथ शिंदेंनी मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवत बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा पत्ता गिरवला। थोडक्यात राज्यसभेवर पाठवले जाणारे चेहरे हे विशेष करून दिल्लीतल्या वातावरणाला सामावून घेणारे असावे असा एकंदर पक्ष नेतृत्वाचा मानस होता हे दिसून येतं। पण मग अशा परिस्थितीत ज्योती वाघमारे यांच्यासारख्या अगदी रांगड्या भाषेच्या, आक्रमक बोलणाऱ्या, सोलापूरमधून अगदी साध्या राहणीमान आणि परिस्थितीतून येणाऱ्या महिला नेत्याला शिंदेंनी राज्यसभेवर का पाठवलं? तर शिंदेंनी ज्योती वाघमारेंची निवड करण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना थेट मेसेज देणं। गेल्या काही दिवसांपासून मवियामध्ये राज्यसभेवरून सुरू असलेला वाद सगळ्या महाराष्ट्राने पाहिलाय। यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेचे सगळ्यात जास्त 20 आमदार असल्यामुळे ही जागा ठाकरेंच्या सेनेलाच मिळावी यासाठी आदित्य ठाकरेंचा विशेष आग्रह होता। त्यातही प्रियंका चतुर्वेदी यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी
आदित्य ठाकरे आग्रही होते. काँग्रेस पक्षात असताना चतुर्वेदी यांनी दिल्लीमध्ये केलेल्या कामाच्या जोरावरच त्यांना आदित्य ठाकरेंनी पक्षात घेत राज्यसभेवर पाठवलं होतं. संजय राऊत यांच्या रूपाने आक्रमक आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या रूपाने पेश 3 वाला चेहरा असा बॅलन्स सेनेने साधला होता. मात्र शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपत असल्यानेच त्यांनाच संधी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रह धरला आणि अखेर ठाकरे तयार झाले. शरद पवार पुन्हा अजितदादा किंवा भाजपसोबत जाणार नाहीत या शब्दावर ठाकरेंनी पवारांना उमेदवारी दिली. पण या सगळ्यात झालं काय तर उद्धव ठाकरेंच्या सेनेत सुषमा अंधारेंसारख्या आक्रमक पक्षासाठी सगळ्यांना अंगावर घेणाऱ्या नेत्या असताना त्यांच्या नावाची चर्चा देखील ठाकरेंकडून झाली नाही. त्यामुळे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार देखील ठाकरे करत नाही अशी एक चर्चा झाली. आणि या सगळ्यातच एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षासाठी आक्रमक लढणाऱ्या भिडणाऱ्या माणसांना संधी मिळते असा मेसेज देण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला. एकीकडे उद्धव ठाकरे मराठीच्या राजकारणाचा गाजावाजा करतात, मात्र संधी देण्याची वेळ येते तेव्हा नॉन मराठी माणसांना संधी द्यायला पुढे येतात. असं राजकारण सुद्धा या सगळ्या काळात पुढे आलं. त्यामुळे एकूणच काय तर ज्योती वाघमारे यांच्यासारख्या मातीशी कनेक्ट असणाऱ्या व्यक्तीला पुढे करून ठाकरेंच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केलाय. शिंदेंनी या माध्यमातून केलेली दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाचा केडर बेस, ज्यामध्ये दलित राजकारण महत्त्वाचं ठरतं. आजपर्यंत शिवसेना मोठी करण्यात आणि तिला राज्याच्या केंद्रस्थानी पोहोचवण्यात बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या सर्वसमावेशक राजकारणाचा मोठा वाटा होता. त्यांनी कोणत्या एका समाजाला मोठं केलं नाही, तर वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या जात समूहातून येणाऱ्या नेत्यांना बळ दिलं, ज्यामुळे तो समाज बाळासाहेब ठाकरेंसोबत जोडला गेला. गेल्या काही काळात काँग्रेसशी सोबत केल्यामुळे आणि संविधान बदलाचं नॅरेटिव्ह महायुतीच्या विरोधात गेल्याने दलित समाज काहीसा शिंदेसेना आणि भाजपकडून दूर गेल्याचं चित्र होतं. मात्र तोच बॅकलॉग भरून काढण्यासाठी एकीकडे भाजपने पुन्हा एकदा आरपीआयचे प्रमुख रामदास आठवलेंना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं, तर दुसरीकडे शिंदेंनी दलित समाजातून येणाऱ्या कुटुंबातूनच दलित पॅंथरचा वारसा मिळालेल्या ज्योती वाघमारे यांची निवड केली. थोडक्यात जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न शिंदेंनी केलाय. शिंदेंनी केलेली तिसरी गोष्ट म्हणजे पक्षांतर्गत दिलेला मेसेज. एकनाथ शिंदेंच्या पक्षात आज अनेक ज्येष्ठ नेत्यांची फळी आहे, जी सातत्याने उद्धव ठाकरेंवर तुटून पडताना दिसते. ज्यामध्ये रामदास कदम, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर असे नेते आहेत. पण या नेत्यांना आपल्या राजकारणाच्या बदल्यात काही ना काही पदे देखील हवी आहे. हे नेते भविष्य काळात शिंदेंना जड जाणार यात काही शंका नाही. शिंदेंनी जेव्हा वाघमारेंना उमेदवारी घोषित केली तेव्हा अडसूळांनी नाराजी व्यक्त केली. इतिहासात पाहिलं तर जेव्हा बाळासाहेबांच्या बाबतीत देखील असं काही घडायचं तेव्हा बाळासाहेब एक घाव दोन तुकडे करायचे. मनोहर जोशींना मुख्यमंत्री करण्यामागे बाळासाहेबांचंच राजकारण होतं. मात्र जेव्हा जोशी सर बाळासाहेबांचा आदेश पाळायचे बंद झाले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं. थोडक्यात पक्षात आपला आदेश हाच सर्वोत्तम ही बाळासाहेबांची पद्धत शिंदे अवलंबताना दिसत आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या सेनेतले काही नेते आपला वेगळा गट करून भाजपसोबत जातील अशा चर्चा होत्या. अशा परिस्थितीत पक्षामध्ये आपलं वर्चस्व सातत्याने सिद्ध करण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करून आपल्या मर्जीतल्या नेत्यांना प्राधान्य देण्याची खेळी शिंदेंनी केलेली आहे. त्यामुळे पक्षात कोणीही कितीही नाव पुढे केली, कोणीही लॉबिंग केलं तरी जे शिंदेंच्या मनात तेच पक्षात होणार हे शिंदेंनी दाखवून दिलं. थोडक्यात एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभा देऊन फक्त उद्धव ठाकरेच नाही तर भाजप आणि आपल्या पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला सुद्धा शह देण्याचं काम केलंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.